आता मी लय कटाळलो सध्या या संसाराला. अरे बाबा आता जातो आणि संन्यासच घेतो नाही तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये. सोनियाच्या ताटी उजळलेल्या ज्योती. तर तिकोना किल्ल्यावर जायचं म्हणून सकाळी लवकर तयार होऊन निघालो. गाडीवर बसून तिकोना किल्ल्याच्या दिशेने कूच केलो. रस्ता मोकळा बघून मनातला रायडर जागा होणार तेवढ्याच त्याला झोपेच्या गोळ्या देऊन हळूहळू निघालो. त्याला माहित नाही, मला पण नाही माहित. एका ठिकाणी थांबून स्वतःला आणि गाडीला आराम दिला. गाडीला विचारलं काही खाणार, ती नाही बोलली. मग मी स्वतःला खाण्यासाठी घेतलो. स्वतःची छायाचित्रे काढून परत निघालो. मग जरा कॅमेऱ्यात बघून मनात येईल ते बोललो लाजत लाजत. जास्त होत. नंतर एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो. एक वडापाव खाल्ला. वडापाव एक नंबर होता. परत प्रवास करून तब्बल 3 तासानंतर थांबत शेवटी तिकोना किल्ल्याच्या येथे पोहोचलो. गाडी पार्क केलो आणि गडाकडे जायला निघालो. चालायला चालू केलं तेवढ्यात एका ठिकाणी बाबा म्हणाले लिंबू पाणी प्या. मी म्हणालो लिंबू मला मारिला गा, लिंबू मला मारिला. थोडं अजून पुढे गेलो. परत आजी म्हणाल्या लिंबू पाणी प्या. मग मी म्हणालो हा कोण आहे. नंतर एक माकड काय खात होतं की नारळाच्या परंड्या खात होतं का काय माहित, मला तर काय माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. आम्हाला काही समजतं यातलं. काय नाटक चालले तुझे, चल तिकडे. तिकोना किल्ल्यावरून दृश्य खूपच रमणीय होतं. बघून मनाला बरं वाटलं. नंतर समजलं की किल्ला अजून उंच आहे. निघू का? निघू. थोड्या वेळानंतर एक कुत्रा सुद्धा किल्ला चढून उतरत होता. मग मी सुद्धा ठरवलं की आमच्या एरियामधील कुत्र्यांना सुद्धा ट्रिपला आणायचं. नको नको नको. नंतर दरवाजातून आत एंट्री घेतलो. मित्राला माझा व्हिडिओ घेण्यासाठी सांगितलं, रील्स साठी एस्थेटिक. पुढे वाड्याचे अवशेष असलेल्या ठिकाणी थांबलो. नंतर रस्त्यात लागल चुन्याचा घाणा त्याची माहिती वाचलो. मग बाले किल्ल्याकडे निघालो. बघून तर असं वाटत होतं की जसं काय आकाशाला टेकलाय, म्हणजे उभाच किल्ला. थोडा जरी इकडं तिकडं केलं की पण असं काही होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. व्यवस्था बी केली आहे तशी. शेवटी 2 तास थांबत किल्ल्याच्या टोकावर पोहोचलो आणि दृश्य बघण्यासारखं होते. मंदिरात जाऊन महादेवाच्या पाया पडल्या. 2 अजून माकडं आले. म्हणले काही आणलं का नाही खायला का रिकामाच आला. मी म्हणलो आजीकडे जाऊन माझं नाव सांगा आणि एक ग्लास निंबू पाणी प्या. मग जरा वेळ तिथं थांबून त्यांच्याशी चर्चा करून काय लय येडच वाटतंय. चल राताळ्या, काय मॅनर्स आहेत का रे. तिथलं रमणीय दृश्य मनात व डोळ्यात साठवून परत निघालो घराच्या दिशेने. किल्ल्यावरून थोडं खाली येऊन कपकेक खाल्ला. कपकेकला मराठी शब्द काय असेल कमेंट मध्ये सांगा, मला बी माहित नाही. कपकेकचा पार पाण्यात भिजलेल्या मुरमुऱ्यासारखी अवस्था झाली होती. 10वीला असल्यापासून माझ्या मित्राची किल्ल्यावर मॅगी बनवण्याची इच्छा होती, पण त्याला मॅगी भेटली नाही. म्हणून त्यांनी फरसाण आणि मुरमुरे आणले. म्हणला मॅगी नाही तर भेळ करा. त्याचं कांदा टोमॅटो कापायचं काम चालू होतं. तेवढ्यात मी जरा डाव मारला. मुरमुरे चांगले होते पण फरसाण जरा मला काही पटलं नाही बा. आणि भेळ खाऊन मग मी चालायला सुरुवात केली आणि शेवटी खाली पोहोचलो. आणि माझी अवस्था अशी झाली होती. जाताना मी असा होतो, येताना मी असा झालो होतो. माझे पाय खूप दुखत होते, डोळे लाल झाले होते, चप्पल पण तुटली होती. गेलो पावणा लेकवर फिरायला आणि रात्री एका जागी थांबून पाणीपुरी खाल्लो. पण पाणीपुरीच का खाल्लो हे माझ्या लक्षात नाही. कसा वाटला माझ्या आयुष्यातला पहिला व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच व्लॉग साठी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.